हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका। आजच्या ह्या सप्ताहाच्या निमित्तानं ह्या ठिकाणी जी भगवंताची सेवा करण्याची संधी प्राप्त झालेली आहे, त्या प्रवचन सेवेसाठी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी मधील 9व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे। 9वा अध्याय हा अत्यंत महत्वाचा अध्याय आहे। भगवान गोपाल कृष्णानं अर्जुनाच्या निमित्तानं ज्ञान सांगत असताना 18 अध्यायी भगवद्गीता समोर ठेवली। पण ती संस्कृत भगवद्गीता आम्हाला समजणार नाही हे माऊलींना लक्षात आल्यानंतर निवृत्तीनाथांच्या आशीर्वादानं, कारण माऊली सुरुवातीला म्हणतात, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी, निवृत्तीनाथांच्या आशीर्वादानं आमचा उद्धार करण्यासाठी 750 श्लोकावरती माऊलींनी जवळपास 9,500 ओव्या लिहिलेल्या आहेत। 9व्या अध्यायाला का महत्व आहे, तर जी 18 अध्यायी भगवद्गीता सांगितलेली आहे त्यातला मधला बिंदू आहे हा 9वा अध्याय। राजविद्या राजगुह्य योगो नाम, की ज्यामध्ये भगवंतानं आपलं सर्वस्व आम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या भक्तीच्या सगळ्यात महत्वाच्या असलेल्या अध्यायामध्ये त्या अध्यायाची सुरुवात करत असताना माऊली आमच्यासाठी पहिली ओवी लिहिते आहे, तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका। वरकरणी बघितलं तर अत्यंत सोपा सरळ अर्थ आहे ह्या माऊलींच्या श्लोकाचा, अत्यंत सोपा अर्थ आहे। माऊली काय म्हणते की तरी अवधान म्हणजे लक्ष द्या। तुम्ही लक्ष दिल्यानं काय प्राप्त होईल, तर तुम्हाला सगळी सुख प्राप्त होऊ शकतील, हे मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो, असं माऊलींची स्वारी आम्हाला ज्ञान सांगताना म्हणते। एवढं सोपं माऊलींना ज्ञान सांगायचं आहे का हो? माऊली आमच्यासाठी फार काम करून ठेवलेलं आहे माऊलींनी महाराज। एखाद्या मुलीचं नवीन लग्न झालं की तिची आई त्या सासूला सांगते, काय सांगते, की या मुलीला जरा सांभाळून घ्या, का अजून तिला स्वयंपाक व्यवस्थित करता येत नाहीये, तुम्ही जरा तिला सांभाळून घ्या की जेणेकरून ती स्वयंपाक शिकेल। माऊलींनी तर आमच्या समोर पंचपक्वान्नाचं ताट आणून ठेवलेलं आहे महाराज। पंचपक्वान्नाचं ताट समोर ठेवलेलं आहे, फक्त ते भक्षण करायचं काम आमचं आहे, आणि ते करण्यासाठी माऊली आम्हाला सांगते
तरी अवधान ऐकले दिजे. मराठी भाषा आहे. माऊली सांगत असताना ज्ञानेश्वरीमध्ये पुढं सांगतात, माझा मराठाची बोल कवतुके अमृता ते पैका जिंके. मराठी भाषा फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. मराठी भाषेतल्या प्रत्येक शब्दाला विशेष अर्थ आहे. ही ओवी सांगत असताना माऊलींनी काय सांगितलं हो? तरी अवधान ऐकले दिजे. आम्ही वाचताना तशी वाचतो, पण माऊलींना जे वाचन अभिप्रेत आहे ते असं आहे का हो? माऊली काय म्हणते? तरी थांबली आहे माऊली तर तरी अवधान ऐकले दिजे. तरी म्हणजे कधी? संपलेले 8 अध्याय तुला कळल्यानंतर तरी आहे. नुसतं बोट फिरवलं म्हणजे ज्ञानेश्वरी आम्हाला कळणार आहे का हो? 1 नाही, 2 नाही, 25 नाही, 50 पारायण आम्ही केली, आम्हाला ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी कळली का हो? माऊली काय म्हणतात? एक तरी ओवी अनुभवावी. माऊलींनी ज्ञान सांगताना सांगितलं की एक तरी ओवी तुम्ही अनुभवली पाहिजे. आपण महाराजांची माफी मागूया, याच्यात बदल करूया. एक तरी ओवी वाचित जावी. म्हणले एक तरी ओवी वाचायचा प्रयत्न केला का हो आम्ही? बघा तुम्ही विचार करून, पारायणाला 5, 50, 100, 200 लोक बसलेली असतात. व्यासपीठावरती व्यासपीठ चालक सांगत असतात, देवा तुची गणेशू सकलार्थम अतिप्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. ते सांगतायत, आम्ही बोट फिरवतोय. पण आता परिस्थिती काय आहे? आज मंदिरामध्ये कार्यक्रम करायचा म्हणला की आधी येणारी लोक महत्वाची आहेत. मग आता पारायण करायचं म्हणलं की पहिला सगळ्यात प्रश्न येतो कोणता? तर आम्हाला दैनंदिन असणाऱ्या प्रत्येक कार्यासाठी देणगीदार बघावे लागतात. त्यामध्ये पारायणामध्ये एक विषय असतो की पारायणाच्या मध्यंतरामध्ये चहा आणि नाश्ता. 9 वाजले, कारण चालू होतं 7, 7:30 पारायण. 9 वाजले, आयोजकांच्या असलेल्या आचार्याकडनं कपबशाचा आवाज सुरू झाला. आमचं पारायणातलं लक्षच संपलं. आम्ही 1 नाही, 2 नाही, 25 नाही, 50 पारायणं केली. आम्हाला माऊलींनी सांगितलेलं ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी लक्षात येणार आहे का हो? करत नाहीत त्यांच्यापेक्षा करणारे 100 पटीनं महत्वाचे आहेत. कारण किमान कानावरती भगवंताचे गुणानुवाद पडतायत, कानावरती भगवंताचं चिंतन ऐकायला मिळते. किमान ओवी काय सांगितली आहे एवढं बघितलं तरी जातंय. हे न करणाऱ्यांच्यापेक्षा अत्यंत महत्वाचं आहे. कारण भगवंताची संगती आम्हाला कदापि सहजासहजी प्राप्त होत नाही. संतांची संगती मिळणं अत्यंत दुरापास्त आहे. नव्या संतांच्या संगती भगवंताची स्वारी स्वतः म्हणते, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. संतांनी काय सांगितलं? अहो, संतांच्या चरणाच्या खालची रजकणा एवढी धूळ जरी मिळाली ना, तरी त्रिभुवनामध्ये दुसरा कोणता आनंद नाही आहे. भागवतामध्ये, महाभारतामध्ये कृष्णाची स्वारी ज्या वेळेला मथुरेतनं परत गोकुळात आली, ह्या सगळ्या आपल्या असलेल्या गवळणींना, गोपाळांना भेटण्यासाठी भगवंताची स्वारी परत आलेली. आल्यानंतर भगवंतानं काय केलं? तर ज्या रस्त्यावरनं त्या सगळ्या गवळणी गोप जात होते ना, त्या असलेल्या रस्त्यावरती भगवंताची स्वारी लोळली आहे. का हो? तर माझ्या भक्तांचे चरण कमल त्याच्यावरती पडलेले आहेत. ती असणारी धूळ किती श्रेष्ठ आहे. कबीर महाराजांनी उत्तर दिले. कबीर महाराज काय म्हणतात? तो देव बडा के भक्त बडा, भक्त के आगे देव खडा. भक्त श्रेष्ठ आहे का भगवान श्रेष्ठ आहे हो? कबीर महाराजांना ज्या वेळेला अनुग्रह प्राप्त झाला, कबीर महाराजांची स्वारी भगवंताच्या चिंतनामध्ये राहिलेली.
आणि एक दिवस सकाळची पूजा करत होती, भगवंताची स्वारी रामानंदांनी दिलेल्या चरणपादुकांची सेवा करत होती आणि भगवंताची स्वारी समोर, पांडुरंगाची स्वारी समोर प्रकट झाली. कबीरांनी त्या असलेल्या पांडुरंगाकडे लक्षच दिलं नाही. भगवंताला मुळात आनंद झाला, कारण भक्त श्रेष्ठ तयार झालेला आहे. त्यानं सांगितलं, म्हणले कबीरा, अरे तू त्या रामानंदांच्या पादुकाची पूजा करतोयस, मी प्रत्यक्ष भगवान तुझ्या समोर उभा राहिलेलो आहे, माझ्याकडे लक्ष तरी दे, माझी पूजा कर. यांनी सांगितलं रामानंदांची झाल्यानंतर तुझा विचार करू. अरे म्हणले, मी प्रत्यक्ष त्रैलोक्याधीश भगवान आहे, ज्याच्या प्राप्तीसाठी तू चिंतन करतोयस. कबीर यांनी सांगितलं, तू उगीच आला नाहीस. म्हटले, रामानंदांनी मला ज्ञान दिलं, ते नाम मी घेतोय म्हणून तू आलेला आहेस, रामानंदांच्या आशीर्वादानं मला मिळालेला आहेस, त्यामुळे माझे सद्गुरू मला श्रेष्ठ आहे. म्हणून कलियुगामध्ये संतांना का महत्व आहे, तर भगवंतानं सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये की मग पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला तयार आहे. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे परित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंतानं सांगितले मी पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला तयार आहे. पण कलियुगामध्ये भगवंतानं काय सांगितलं हो, संत ही माझी रूपडी. माझं जर स्वरूप कोणतं असेल तर हे संत महात्मे माझे स्वरूप आहेत. मग ह्या संत महात्म्यांची स्वारी आम्हाला सर्वस्व द्यायला तयार आहे हो. आम्हाला आपलंसं करायला संत तयार आहेत, पण त्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे गेल्याशिवाय भगवंताची स्वारी आमच्या जवळ, संत आमच्या जवळ येणार आहेत का हो? परमार्थामध्ये वैशिष्ट्य जर कशाला असेल तर नित्य नियमाला वैशिष्ट्य आहे. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्षुबी वल्लभ तया जवळी देख भक्ती भावे उभा, स्वानंदाचा गाभा तया दिसे. परमार्थामध्ये नित्य नियमाला वैशिष्ट्य आहे हो. पण नित्य नियम कसा पाहिजे? आज रोख उद्या उदार. बघू, आज राहू दे, उद्या करू भगवंताचं चिंतन. माझी एक साधी शंका आहे महाराज, अत्यंत साधी शंका आहे. आपण उठल्यानंतर चहा पितो, दररोज नित्य नियमानं जेवण करतो, सकाळ संध्याकाळ दुपारचा नाश्ता सकाळचा नाश्ता, तो कधी चुकवलाय का हो आपण? की नाही बाबा आज राहू दे, काही नाही, आज घरात काही शिजवायला नको, बघू उद्या काय झालं तर, असं कधी आम्ही म्हणलंय का हो? 9चं 9:30 जरी झालं तरी आमचा देह लगेच बदलतो, आमचे विचार लगेच आचारामधनं वेगळे यायला सुरुवात होतात, आमच्या शब्दाचं टोनिंग बदलायला लागतं. म्हणजे एक दिवस आम्ही नाश्त्यापासून सुद्धा बाजूला राहू शकत नाही. मग भगवंताचं नाम नित्य नियमानं घ्यायला पाहिजे का नको? उत्तर नित्य नियमानं घ्यायला पाहिजे. एक वेळ पाणी कमी पिलं तरी चालेल, एखादी चपाती एखादी भाकरी कमी अर्धी खाल्ली तरी चालेल, कारण भगवंताचं नाम एवढं गोड आहे महाराज. अमृता ते पैका झिंके, अमृताच्याही पेक्षा श्रेष्ठ भगवंताचं चिंतन आहे, भगवंताचं नाम आहे, भगवंताचं स्वरूप आहे. ते जर आम्हाला आमच्या हृदयामध्ये जर साठवायचं असेल, आमच्या हृदयापर्यंत आणायचं असेल, तर माऊली म्हणते की नित्य नियमानं तुम्ही भगवंताचं चिंतन करणं गरजेचं आहे. बरं, त्यासाठी आम्हाला कुठं जास्त वेळ काही करायला सांगितलेलं आहे का हो? असं कुठं संतांनी आम्हाला ज्ञान सांगितलं का की संसार सोडून दे, अंगाला राख फास, डोंगरावरती जाऊन जर, आता आपण सध्या मध्ये प्रयागराजला कुंभमेळा झाला, त्यामध्ये नागा साधू आलेले होते, अंगाला राख फासलेले, असे अनेक प्रकारचे साधू आलेले होते. असं कुठं संतांनी आम्हाला सांगितलं का हो की अंगाला राख फास आणि डोंगरावरती जाऊन बस? असं कुठं संतांनी सांगितलं? संसार सोडायला सांगितलं का हो? ज्ञानोबराय काय म्हणतात तो, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेद शास्त्र उभारी बाह्या सदा. माऊलींनी संसार सोडायला सांगितलं का हो? कुठल्या संतांनी संसार सोडलेला आहे हो? तुकोबारायांचं घ्या, नाथ महाराजांचं घ्या, नामदेवरायांचं घ्या, कुठल्या संतांनी सोडला संसार? अहो, ज्या समर्थांनी आपल्या आईच्या शब्दाखातर
ही महाराजांची स्वारी. आईंना शब्द काय दिला तर आईंना सांगितलं की तू फक्त बोहल्यावर उभा राहा. समर्थांनी तेवढंच फक्त लक्षात घेतलेलं होतं. गोरज मूर्तावरती समर्थांचं लग्न झालंय महाराज. पहिल्या 2 अक्षता झाल्या, तिसरी अक्षता म्हणायला सुरुवात केली. आली लग्न घटी समीप नवरा, घेऊन यावा घरा, गृह्योब्दी मधुपर्क पूजन करा, अंतःपटाते धरा, दृष्ट्वा दृष्ट वधूवरा न करता, दोघे करावी उभी, वाजंत्री बहु गलबला न करणे, अंतःपटाते धरा, शुभमंगल सावधान. गुरुजींनी अक्षदा म्हणून टाकायला सुरुवात केली. सावधान शब्द फक्त समर्थांनी ऐकला आणि तिथनं उडी मारली महाराजांनी. पळत गेली. डोंगरावरती मारुतीच्या गावाच्या बाहेरच्या मारुतीच्या मंदिराकडे गेली. भगवंताचे तिथं थांबली. पण मागचे पाठलाग करत येत आहेत हे लक्षात आल्यानंतर तिथनं महाराजांची स्वारी पळत गेली. पुढे 4 दिवसानं नाशिकमध्ये आली. नाशिकमध्ये स्थिर झाली. 12 वर्ष समर्थांनी त्या ठिकाणी अनुष्ठान केलेलं आहे. त्या ठिकाणी समर्थांना रामाचं दर्शन झालं, मारुतराजांचं दर्शन झालं. एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. हा एक इतिहास आपण बघितला. पण समर्थांच्या ज्या पत्नी बरोबर लग्न झालेलं समर्थांचं, त्या असणाऱ्या पत्नी समर्थांच्या घरामध्ये शेवटपर्यंत राहिलेल्या आहे. आपण याचा कधी विचार केला का हो? त्यांच्या घरामध्ये राणूबाईंच्या म्हणजे समर्थांच्या मातोश्रींच्या बरोबर समर्थांचे ज्येष्ठ बंधू श्रेष्ठ गंगाधर स्वामी यांच्या बरोबरीनं त्यांच्या घरामध्ये राहिलेले आहेत. बरं, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी किती मोठं कार्य केलं आपण कधी बघितलं का हो? इतिहास ऐकला का हो आम्ही? त्यांनी बलशाली तरुण तयार करायचं काम समर्थांच्या पत्नीनं केलेलं आहे. आणि एवढे तरुण तयार केले, एवढी मुलं तयार केली की समर्थांचं ब्रीदवाक्य होतं की बलशाली आपल्याला हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे, की कुठल्याही असलेल्या पुरुषाची आपल्या माता भगिनींच्याकडं वाकडी दृष्टी जाणार नाही, आणि वाकडी दृष्टी गेली तर ती सरळ करायला आम्ही समर्थ आहोत. अशी फौज छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली होती. त्याच्या मागं छत्रपतींच्या या सेनेच्या मागं जर मोठा हात कुणाचा असेल तर समर्थांच्या पत्नीचा हात होता. म्हणून समर्थांची मूळ जी उपासना आहे ती बलोपासना आहे. समर्थांनी 1100 मठ स्थापन केले. कशासाठी केले हो? अहो, आत्ता व्हॉट्सअप झालं. पूर्वी व्हॉट्सअप पेक्षाही आधी समर्थांची स्वारी 1 तासामध्ये हा आपला मेसेज संपूर्ण भारतभर करत होती. एवढं समर्थांचं प्रगल्भ कार्य होतं. आम्हाला वाटतं आत्ता आम्हाला व्हॉट्सअप झालं, व्हिडिओ कॉल आत्ता झाला. अहो, व्हिडिओ कॉल 10,000 वर्षापूर्वी महाभारतामध्ये पहिल्यांदा व्हिडिओ कॉल झालेला आहे. आम्हाला वाटतं आम्ही हिंदू संस्कृती निर्माण केली. 10,000 वर्षापूर्वी संजयानं धृतराष्ट्राला जी गीता आणि युद्ध दाखवलं, हा व्हॉट्सअप कॉल नाही तर दुसरं काय होतं महाराज? पूर्वीच्या काळी आत्ता जरी बघितलं तरी बरेच जण भविष्य सांगतात. काही जण काय म्हणायचे की याला काहीतरी कर्णपिशाच्या कानात येऊन सांगतं आणि मग तो भविष्य सांगतो. मला सांगा, 1985 साली ज्या वेळेला इंदिरा गांधी गेल्या त्यावेळेला सगळ्यांच्याकडे ब्लॅक व्हाईट टीव्ही आले की नाही सांगा? पहिल्यांदा 1985 साली. त्यावेळेला त्याला काय म्हणायचे? कारण त्यावेळेला रामायण महाभारत ह्या मालिका चालू होत्या रामानंद सागरांच्या. म्हणजे रविवारी रस्त्यावरती सकाळच्या वेळेला कुत्र सुद्धा दिसायचं नाही महाराज. त्या मालिका चालू होत्या रामानंद सागरांच्या. त्याच्यानंतर बऱ्याच वेगवेगळ्या मालिका सुरू झाल्या आणि मग त्या असलेल्या टीव्हीला नाव ठेवलं इडिएट बॉक्स, की त्याच्या समोर बसायचं. त्यावेळेला दूरदर्शन आणि 1-2च चॅनल होते हो. पण आमच्या अंबानी साहेबांनी आमच्यावरती कृपा केली आणि आत्ताचा आमचा टीव्ही
आई कुठं काय 7 वाजायच्या आधी एकतर जेवायला मागायचं, नाहीतर 9:30 नंतर. मधले 2.5 तास आम्हाला जेवायला मिळू शकत नाही. काय वाटेल ते होऊ दे, आई कुठं काय करते. त्याच्यानंतर ओळीनं 4-5 सिरियल जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत आम्हाला हाक पण मारत नाही. बरं तेवढं झाल्यानंतर ते रात्री 12 वाजता त्यांचे चॅनल बंद करतात म्हणून आमचा टीव्ही बंद होतो. पण त्याच्यानंतर तेव्हापासनं या गेल्या 8-10 वर्षामध्ये आणि त्यातल्या त्यात जेव्हा कोरोना झाला त्याच्यानंतर आमच्या मोबाईलचं प्रमाण वाढलं. कारण त्याच्यावरती आम्हाला यूट्यूबवरती आमच्या चुकलेल्या मालिकांचे एपिसोड परत बघायला मिळतात. बरोबर आहे? मला सांगा, त्यावेळेला ते कर्णपिशाच्य होतं. आता प्रत्येकाच्या जवळ कर्णपिशाच्य आहे. आम्ही कानापासून बाजूला करायला तयार आहे का हो महाराज? मोबाईल सोडतो का हो मी? रात्री 1 वाजला तरी आम्ही लास्ट सीन रात्री 1:10 परमार्थामध्ये आम्हाला नियम सांगितलेले. जरी म्हणशील योगी व्हावे नियम पाळावे, मी पाठ केले म्हणून सांगणार महाराज, आपण बसू शकत नाही. 3 नियम सांगितलेले आहेत. रात्री निद्रा परमित घ्यावी, भोजनातही मिती असावी, शब्द वल्गना बहुन करावी, साधक जिणे. आम्हाला जर साधक व्हायचं असेल तर 3 नियम महत्वाचे सांगितलेले आहेत. रात्री निद्रा परमित घ्यावी, 6 तास ते 7 तास झोप, असं डॉक्टरी आयुर्वेद विज्ञान शास्त्र आम्हाला सांगतं की 7 तास झोप पुरेशी आहे. म्हणून पूर्वी एक लोक काय म्हणायची, लवकर निजे लवकर उठे. त्याचं आरोग्य कधी बिघडलेलं बघितलंय का हो आम्ही? आज मला सांगा, आत्ताच्या पिढीमध्ये येणारे 30-35 वर्षामधले ह्या गेल्या 3 वर्षामध्ये मुलं मुली जाण्याचं प्रमाण किती वाढलंय हो? या 3-4 फार मागं पण आपण जायला नको, या 3-4 वर्षामध्ये किती प्रमाण वाढलेलं आहे हो? का हो? तर आमच्या हातात आमची निद्रा नाही, योग्य जेवण नाही आणि योग्य काम नाही. आम्हाला फक्त आणि फक्त आमचं पॅकेज 12, 15, 20, 25, 30. अहो, ज्या वेळेला तुम्हाला 30 लाख पॅकेज समोर ठेवणार आहेत त्यावेळेला 24 पैकी 24 तास तुमचे लिहून घेतलेत महाराज. आम्हाला कुठली गोष्ट कुठं केली पाहिजे, कुठंपर्यंत थांबलं पाहिजे, हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आमच्या आयुष्यामध्ये आम्ही करोडो नाही अब्जो रुपये मिळवले, आम्हाला आमच्याबरोबर किती रुपये बरोबर घेता येऊन जाता येणार आहे? 1 रुपया तरी आम्हाला बरोबर घेऊन जाता येईल का हो? अहो, उत्तर आहे 1 रुपया राहू दे, मुलाचे आमचे संबंध चांगले आहेत म्हणून मुलानं विचार केला की जाताना बाबाच्या अंगावर भरजरी शाल घालावी, म्हणून त्यानं भरजरी शाल घातली. शाल तरी घेऊन जाता येईल का हो आम्हाला? स्मशानी जाशील उघडा रे, आलो तसं जायचंय. मग आम्ही जन्माला येऊन काय केलं, कशामुळं आमचा जन्म झाला, याचा कधी चिंतन विचार करण्याचा आम्ही प्रयत्न केला का हो महाराज? तुकोबारायांनी प्रयत्न केला, तुकाराम महाराज आमच्यासाठी समोर ठेवतायत. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येवोनी हानी केली. किती सांगितलं तुकाराम महाराजांनी की दुःखामध्ये आमचा जन्म आहे. साधं गणित बघा, डॉक्टरकडे प्रसूती झाली, ते बाळ रडत नसेल तर डॉक्टर त्याला रडवतात, कारण बाहेर रडलेला आवाज गेल्याशिवाय बाप जागा होत नाही. मग महाराज म्हणतायत आमच्या जन्मात पुढे जाऊन आम्ही काय केलं हो? नाथ महाराज आम्हाला प्रश्न करतायत. जन्मून केलेस काय मनुजा, जन्मून केलेस काय, वाढविले वय पोशिली काया, पिहुनी दही दूध साय मनुजा,
जन्मून केलेस काय. म्हणले आम्ही जन्माला येऊन काय केलं हो. समर्थ प्रश्न करतायत, आम्ही जन्माला येऊन काय मिळवलं. आमच्या 3 अवस्था आहेत, बाल्यावस्था, तरुण अवस्था, वृद्धावस्था. तिन्ही मध्ये आम्ही राहिलो. आम्ही पुढे काय मिळवलं हो. आमच्या जन्माचं सार्थक कशात आहे ह्याचा कधी चिंतन विचार करण्याचा आम्ही प्रयत्न केला का. संत आम्हाला तो प्रयत्न करायला शिकवतायत. संत म्हणतात त्यासाठी मंदिरामध्ये जायचं आहे, त्यासाठी उत्सव साजरे करायचे आहेत, त्यासाठी निरनिराळ्या कार्यक्रमांची निर्मिती केली गेलेली आहे, त्यासाठी हरिपाठ आहे, त्यासाठी तुकोबारायांचे 12 अभंग आहेत की त्या निमित्तानं का होईना, तेवढा वेळ का होईना भगवंताचे गुणानुवाद आमच्या देहामध्ये, आमच्या मनावरती पडले पाहिजेत. कारण मनासारखा दुसरा त्रिभुवनामध्ये कोणताही महाराजा नाही. संत काय म्हणतात तो, मनाईसा महाराजा कोण आहे रे. त्रिभुवनामध्ये मनासारखा दुसरा कोणताही चक्रवर्ती सम्राट नाही. साधं गणित बघा, कोण सहजासहजी खुर्ची सोडायला तयार आहे का हो. ग्रामसेवक निवडून आला तरी तो खुर्ची सोडायला तयार नाही महाराज. अहो साधं मोठं उदाहरण आहे. 82-83 वर्ष चालू आहे. आमच्याच पैशानं 5-6 वेळेला ऑपरेशन पण झालेलं आहे. तोंड वाकडं झालंय, समोर बोलते काय कळत नाही, तरी पण हजारोच्या संख्येनं लोक जमलेली असतात. तोंडातनं लाळ गळतीये. पुत्रप्रेम किती आहे हो. पोरगी मुख्यमंत्री व्हावी म्हणून अजून धडपडतयच. मला सांगा महाराज, ही साधी लाकडाची खुर्ची सोडायला तयार नाहीत. मग आमचं मन, त्रैलोक्याधीश भगवंताच्या जवळ जाणारं मन सहजासहजी आमच्या देहातनं बाहेर जाईल का हो. का नाही जाणार. तर त्या मनाला संगत आत्ता योग्य नाही, ती योग्य संगत लावणं आमचं कर्तव्य आहे. कारण शास्त्र सांगतं संगती संगदोषणम. अहो ज्या पद्धतीनं संगत असती, ज्या पद्धतीनं विचार असतात, त्या पद्धतीनं आमचं मन बनायला सुरुवात होतं. म्हणून मनाला संगत महत्वाची आहे. म्हणून संतांनी काय सांगितलं हो, संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. अहो त्यासाठी संतांची संगत महत्वाची आहे. आणि या संगतीमध्ये आम्ही काय करायचं आहे हो, तर भगवंताची संतांची सेवा करायची आहे. आम्ही हुशार आहे हो. आम्ही लगेच काय म्हणतो, आम्ही संतांच्या मांडीला मांडी लावून बसलोय, मग संत आमच्यावरती कृपा करायला तयार होतील का नाही हो. उत्तर आहे, संत असे सहजासहजी कृपा करायला तयार होत नाहीत हो. संतांची जर कृपा आम्हाला प्राप्त व्हावी अशी जर आमच्या मनामध्ये इच्छा असेल, तर त्यांना जी आवडणारी गोष्ट आहे ती आम्ही करणं आमचं आद्य कर्तव्य आहे महाराज. मग त्यांना काय आवडतं, तुझी सेवा करीन मनोभावे, मन माझे गोविंदी रंगले, नवसिये नवसिये नवसिये, पंढरीचे दैवत नवसिये. हो, म्हणजे भगवंताला जर प्राप्त करायचं असेल तर त्याची सेवा करणं गरजेचं आहे. आता त्यांची खरी सेवा कोणती आहे हो. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. तुकोबाराय वर्णन करताना म्हणतात भगवंताचं नाम अखंड उच्चारणं. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंताची स्वारी स्वतः सांगते. भगवंतानं काय सांगितलं, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरुम, तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकांते. और तू तुझं मन मला समर्पित कर. आता मन जर समर्पित आम्हाला करायचं असेल तर संतां संतांच्याकडनं ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची. बरं संत आम्हाला किती ज्ञान द्यायला तयार येतो. निळोबाराय म्हणतात, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तेणे जे पंथे आता
पडे कोणता कोठे काही. संत आम्हाला सगळा रस्ता दाखवायला. बर रस्ता कसा आहे हो? पुणे मुंबई नॅशनल हायवे, रत्नागिरी नागपूर समृद्धी महामार्ग आमच्यासाठी एवढा चांगला तयार केलाय महाराज. अहो ज्या वेळेला पुणा मुंबई एक्सप्रेस हायवे पहिल्यांदा तयार झाला त्यावेळेला त्याचं बिल काढायचं होतं. पहिलं भाजपचं सरकार जेव्हा आलेलं होतं त्यावेळेला त्याचं बिल काढायचं होतं. माननीय नामदार नितीनजी गडकरींच्याकडे ते खातं तेव्हापासून आहे. त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी होत्या की ते लवकर बिल पास करत नाहीत. त्याच्या उद्घाटनाला ते आलेले, उद्घाटन झालं, त्या कॉन्ट्रॅक्टरने विचारलं, म्हणले साहेब बिल? म्हणले काढणार की, चल म्हणले आपण बघून या रस्ता कसा झालाय. चल म्हणले गाडीतनं माझ्या. त्या कॉन्ट्रॅक्टरला गाडीमध्ये बसवलं, स्वतः गाडी. बरं हे मोठ्यांच्या गाड्या आहेत हो. त्या मोठ्यांच्या गाड्यामध्ये सगळ्या सोयी, त्याच्यामध्ये चहाचा एक थर्मास ठेवलेला आणि एक 5-6 ग्लास ठेवलेले. गाडीत दोघं बसले, ड्रायव्हरनं चालू केली गाडी. थोडी गाडी पुढे गेली. याने विचारलं, अरे काय काय ठरलं होतं रे आपलं? तर 120 किलोमीटरनं गाडी जरी गेली तरी काही प्रश्न येणार नाही असं ठरलेलं होतं. ठीक आहे म्हणले. ड्रायव्हरला सांगितलं 120 गाडी गेली पाहिजे. त्याच्यात नियम काय होता म्हणले, तर त्यावेळेला एक थेंबही पाणी सांडणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. असं त्यावेळेला त्या असलेल्या ह्याच्यामध्ये लिहिलं गेलेलं होतं. त्या पद्धतीनं त्यांनी चहा काढला त्यांच्या थर्मास मधला, 2 ग्लास भरले, एक त्याला दिला, एक स्वतः घेतला. 120 गाडी चालू होती. 120 गाडी मुंबईला पोचली. मध्ये कुठेही चहाचा एक थेंबही सांडला नाही. उतरल्यावरती साहेबांनी लगेच चेक देऊन टाकला. एवढा चांगला महामार्ग त्यांनी केला. त्याच्यापेक्षा पण चांगला महामार्ग संतांनी आमच्यासाठी तयार केलेला आहे. या रे सारे जण या ते भलते नारी नर. अहो आम्हाला सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी संतांनी भगवंतानं राजमार्ग तयार केलेला आहे. आम्ही जायला तयार आहे का हो? आम्ही काय म्हणतो, देव न लगे देव न लगे. नाथ महाराज वर्णन करताना म्हणतात, देवाची आवश्यकता नाही, आम्ही आमचं करायला समर्थ आहोत. कुठपर्यंत? त्या माकडणीच्या गोष्टी सारखं महाराज. हौदामध्ये माकडीण मुलाला घेऊन, बाळाला घेऊन पडली. वरनं पाणी सुरू झालं. पहिल्यांदा पाणी थोडं थोडं आल्यावर ही माकडीण उभा राहिली. नंतर त्या आपल्या बाळाच्या नाकापर्यंत पाणी गेल्यानंतर तिनं ते खांद्यावरती घेतलं, पण पाणी हिच्या नाकात जायला लागल्यावर तिनं ते बाळ खाली ठेवलं आणि ती वर निघून गेली. तशी आमची स्थिती आहे महाराज. एवढ्या गोष्टी चालू आहेत पण आम्ही वळायला तयार आहे का हो? बर संत किती आम्हाला आणि आणून द्यायचं आहे हो? हात धरुनी मंदिरात नेले, साजणी गुरुने कवतुक केले. आम्हाला हाताला धरून घेऊन जायला संत तयार आहेत, पण त्यासाठी आमची काहीतरी जबाबदारी आहे हो. आम्हाला जर आमच्या जीवनाची सार्थकता साधायची असेल तर त्यासाठी तुकोबाराय मागणं मागतात, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. म्हणले त्यासाठी तुझा आम्हाला विसरही पडला नाही पाहिजे, एवढं तू मला दे. अहो पण विसर पडायला आम्ही जायलाच तयार नाही हो. एखाद्याला म्हटलं चल कीर्तनाला येणार का, तो म्हणतो आलो असतो, पण आज जरा माझी तब्येत बरी नाही. तोपर्यंत दुसरा मागणं आला. त्यानं सांगितलं, अरे बाळ्या आज इचलकरंजीमध्ये उत्तम सिनेमा लागलाय, येणार का बघायला? ज्यानं सांगितलंय तब्येत बरी नाही त्याच्या आधी चप्पल घालून पुढं 3 तास जातो तिथं. टायटल सॉन्ग पासून शेवटच्या गाण्यापर्यंत येताना सगळी गाणी पाठ. का हो? ज्या गोष्टीची आवड असते त्यासाठी आम्ही सवड काढायला तयार आहे. आम्हाला आमच्या मनाला भगवंताच्या नामाची आवड लावणं आमचं आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी आम्हाला काही करायची गरज नाही आहे हो.
देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. अहो एक निमिष भगवंतासाठी मंदिरामध्ये उभं राहायचंय. आम्ही दिवसभर उभा राहायला महाराज तयार आहे. नाही, आम्ही उभारतो दिवसभर. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मंदिरामध्ये आम्ही बसलो. आम्हाला भगवान दिसला का हो? भेटला लांबची गोष्ट आहे, दिसला तरी का हो? का दिसत नाही हो? तर भगवंताला आमचा देह नको आहे. भगवंताला देह, मन आणि बुद्धी तिन्ही एकत्रीकरण करून पाहिजे. तनु मन धन दिले पंढरीराया, आता माझे म्हणावया उरले नाही काही. म्हणले आता माझं म्हणायला काही शिल्लक नाही. ज्यावेळेला आम्ही सगळं भगवंताला अर्पण करतो ना, त्यावेळेला भगवंताची स्वारी आपोआप आमच्याकडे यायला तयार आहे. पण हे सगळं घडण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? तर माऊली म्हणते तरी अवधान एकले दिजे. अहो त्यासाठी लक्ष द्यायला पाहिजे हो. कधी जागा होणार हो आम्ही? ठेच लागली की जागा होणार. तोपर्यंत वेळ निघून गेली तर महाराज आम्ही काय म्हणतो? म्हातारपणी भक्ती करू. साधं गणित सांगा महाराज. 60व्या वर्षानंतर भक्ती करायचं असं आम्ही म्हणतोय. ज्या ज्ञानोबारायांनी आमच्यासाठी एवढं प्रगल्भ कार्य करून ठेवलेलं आहे, ते ज्ञानोबाराय 60व्या वर्षीनंतर ज्ञानेश्वरी लिहायला बसले का हो? नाही. बरं दुसरं गणित. आमचं शासन हुशार आहे की नाही सांगा आम्हाला. 58व्या वर्षी आम्हाला काय सांगतं? तुम्ही कामाला लायक नाही म्हणून घरी बसा. रिटायर करतं की नाही आम्हाला? का रिटायर करतं? तर आता आमचं सगळं संपलेलं आहे, आमच्या हातनं काम होत नाही म्हणून आम्हाला घराकडे पाठवत. त्या वेळेला आम्हाला बिनकामाचा भगवान आहे वे महाराज. का त्या म्हाताऱ्यांना घेऊन त्यानं बसावं असं कुठं सांगितलंय का हो? समर्थ आम्हाला प्रश्न करतात, आम्हाला सगळे अवयव भगवंतानं दिलेले आहेत. 2 डोळे दिले, कान दिले, हात दिले, मुखकमल दिलं, पाय दिलं. कशासाठी दिलं? आम्ही कधी चिंतनाचा प्रयत्न केला का हो? शास्त्र संत आम्हाला सांगतात 2 डोळे दिले भगवंताचं स्वरूप बघण्यासाठी दिलेले आहेत. 2 कान दिले भगवंताचे गुणानुवाद ऐकण्यासाठी दिलेले आहेत. हात दिलेले आहेत टाळी वाजवण्यासाठी दिलेली आहे. कीर्तनकार कीर्तन करतात, आम्ही इकडे इकडे बघतो, कोण बघत नाही म्हणले की हळू टाळी वाजवतो. का? आम्हाला लाज वाटते. पाय कशासाठी दिले? तर भगवंताच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी. बघा विचार करून, आम्हाला हा जो नरदेह दिलेला आहे ना, हा भाड्यानं दिलेला आहे. भगवंतानं आम्हाला हा उधारीनं आणून दिलेला आहे. ह्याची जबाबदारी, याचं भाडं कधी भगवंतानं आमच्याकडे मागितलेलं आहे का हो? अहो साधी एक खोली घ्यायची म्हणजे तर 5-25 हजार रुपये डिपॉझिट घेतात, 5-10 हजार रुपये भाडं घेतात वर्षाला. महिना 5,000 रुपये भाडं, असं 60,000 ते 25,000 डिपॉझिट. आम्हाला हा देह दिलेला आहे. 1 रुपया तरी भगवंतानं भाडं मागितलं का हो आमच्याकडं? पण भगवंतानं काय मागितलं हो? 1 लक्ष का रुपया देना. म्हणजे फक्त 1 लक्ष मला दे. आम्ही तेवढं सोडून सगळं करायला तयार आहे महाराज. बरं आम्ही उद्या काय होणार? आमच्या हातात आहे का हो? 1 घडी का नाही भरवसा. ज्या परीक्षित राजाला तक्षक असणाऱ्या नागाचा दंश होऊन तो 7 दिवसात जाणार असा शाप दिला गेलेला होता. आणि हे शुकाचार्यांनी त्यासाठी त्याच्याकडे भागवत सांगायला सुरुवात केली. 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होणार. आम्हाला सांगा आमचा मृत्यू किती दिवसात होणार आहे हो? आमचा पण मृत्यू 7च दिवसात होणार आहे हो. सोमवार ते रविवार हे सोडून आमचा मृत्यू कुठला वेगळ्या दिवशी होणार आहे का हो? आमचा पण मृत्यू 7च दिवसामध्ये आहे. पण त्या 7 दिवसातला कोणता दिवस येणार आहे, कोणती तिथी येणार आहे, कोणती तारीख येणार आहे, तो वरचा ठरवणार आहे. आमच्या हातात आहे का हो? मग तो कधी मिळणार आहे हे आम्ही सांगू शकत नाही. तोपर्यंत आमचं काम काय आहे? तुकोबाराय सांगतात, वाहवले जाओ राहिले सांभाळा, 8वा गोपाळा आता तरी, उरले आयुष्य लावा हरिनामी, वेचू नका कामी विषयांच्या. तुकोबाराय वर्णन करताना म्हणतात गेलेलं जाऊ दे, पण जे उरलेलं आयुष्य आमच्या हातामध्ये आहे
तो तरी काळ सार्थकी लावणं आमचं मूळ कर्तव्य आहे. बघा, हा पंचमहाभूतांचा देह आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 तत्वांचा मागून आणलेला हा देह आहे. आमच्या देहातल्या अर्ध्या बाजूतल्या वायू तत्वांना विचार केला की 8 दिवस मी अर्धा बाहेर जातो, पॅरालिसिस झाला. संत प्रश्न करतायत, तू भगवंताच्या नामासाठी टाळी वाजवू शकणार का हो? बर कधी जाणार आम्हाला माहित नाही. मग गेल्यानंतर दुःख करण्यात उपयोग आहे का हो? त्यामुळं जो आम्हाला काळ मिळालेला आहे तो काळ सार्थकी लावणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. ते कधी होणार? ज्या वेळेला अखंड भगवंताचं चिंतन आमच्या मुखातून व्हायला चालू होईल, त्यावेळेला आमच्या देहामध्ये, आमच्या मुखामध्ये भगवंताचं अखंड नाम चालू राहायला सुरुवात होणार आहे. आणि ते होण्यासाठी माऊली म्हणते, तरी अवधान एकले दिजे, त्यासाठी तू लक्ष दे. मग आता लक्ष कशावरती द्यायचं आहे हो? तर भगवंताच्या नामस्मरणावरती द्यायचं आहे. भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी आम्हाला विधिनिषेध सांगितलेले आहेत का हो? कोणत्याही वेळेला, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही अवस्थेमध्ये आम्हाला भगवंताचं चिंतन करता येतं. म्हणून स्वतः योग सम्राट असणारी माऊली ज्ञान सांगताना काय म्हणते की या योगाच्या मागे लागायची तुम्हाला गरजच नाही. योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. म्हणजे या योगाच्या मागे तुम्ही जायची गरजच नाही. किती सोपा परमार्थ ज्ञानोबारायांनी आम्हाला सांगितला हो. 28ही अभंगाच्या ध्रुवपदामध्ये ज्ञान सांगत असताना माऊली म्हणते, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. किती सोपा परमार्थ आहे हो. संसारामध्ये राहून भगवंताला आमच्या हृदयामध्ये साठवता येतं. नवे नवे नामदेवराय तर ह्याच्या पुढे जाऊन म्हणतात, आम्हाला पंढरीलाही जायची गरज नाही. पहा आपुले शरीरी दशमद्वारही पंढरी, सोहम ब्रह्म विटेवरी बरवे शोधावे अंतरी. आमच्या देहामध्ये पांडुरंग आहे, तो जाणून घ्यायचा आहे. आणि ते आम्हाला कोण दाखवणार आहे हो? जाणतेनी गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने, शाखा पल्लव संतोषती. माऊली वर्णन करताना म्हणते की त्यासाठी संतांच्याकडे जायचं आहे. बरं, संत कसे आहे तो? कनवाळू, कृपाळू, मायाळू. माऊली ही संज्ञा संतांना का दिलेली आहे? आईनं मुलाला कितीही मारलं, कितीही रागवलं, आई त्या मुलाच्या आधी कधी जेवते का हो? त्याला हुडकून आणते, धरून त्याला 4 घास दामटून का विना खायला घालते आणि मग स्वतः घास खाते. अहो, संत त्याच्याही पेक्षा लढेवाळ आहे. 80 कळवळ्याची जाती, लाभावीण धरी प्रीती. अहो, एवढे कळवळ्याचे संत आहेत की आमच्यासाठी कडेवरनं आम्हाला घेऊन जायला तयार आहेत. भागलिया मज वाहतील कडे, त्यांची निजोडे सर्व सुख. आम्हाला हाताला धरून घेऊन जायला तयार आहेत. पण हे सगळं कधी होणार? ज्या वेळेला आमचं लक्ष भगवंताच्या नामाकडे अखंड असेल त्यावेळेला होणार आहे. आणि हे कुणी बघितलं हो? हे ज्या वेळेला असं आमचं लक्ष होईल त्यावेळेला माऊली म्हणते की असं लक्ष भगवंताच्या नामाच्या ठिकाणी आम्ही एकाग्रतेनं लावण्याचा प्रयत्न करू. त्यावेळेला काय घडेल? मग सर्व सुखासी प्राप्त होईजे. अहो, सगळी सुख आम्हाला जाता जाता प्राप्त होणार आहेत. सुख म्हणजे काय हो? पहिला माझा जो प्रश्न आहे तो सुख म्हणजे काय हो? प्रारब्ध जे मिळणार आहे ते सुखच देणार आहे. आम्हाला वाटतं ते दुःख आहे. असं कोणी म्हणलंय का हो? तुकोबाराय प्रश्न करतात, असं कोणी मागितलंय का हो भगवंताला, मज लागी दुःख व्हावे? असं कोणी मागितलंय का हो की मला दुःख व्हावं? प्रत्येक जण सुखाचीच अपेक्षा करतोय. सर्व सुखाचे आगर, माऊली ज्ञान सांगताना म्हणते, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. अहो, भगवंताचा आगर, भगवंताचं स्वरूप हा सागर आहे म्हणले सुखाचा. त्याच्या जवळ आम्ही जायचं आहे.
आणि ते जवळ जाण्याचा मार्ग या संतांच्या माध्यमातून प्राप्त होत असल्यामुळं संतांची पुण्यतिथी आणि भगवंताची जयंती केली जाते, की त्या निमित्तानं का होईना आम्हाला भगवंताचे गुणानुवाद अखंडत्वांना आमच्या कानावरती पडतील आणि आमचं मन, की जे पांगुळलेलं मन आहे, त्या मनाला भगवंताच्या नामाचा आधार प्राप्त होईल, की जे तुकोबाराय वर्णन करताना म्हणतात, पांगुळ झालो देवा ना हात ना पाय, बैसलो जयावरी सैराट ते धाय. बरं तुकोबाराय थांबले का हो? दुरुनी आलो मी गाव होते याची कारण, दुर्लभ भेटे तुम्हा पायी झाले दर्शन, विनवितो तुका संता दोन्ही कर जोडून, पांगुळ झालो देवा. म्हणले आम्ही लांबून आलोय. लांबून कुठनं आलो? 84 लक्ष योनी फिरल्यानंतर आम्हाला हा मनुष्य नरदेह प्राप्त झालेला आहे. पण मनुष्याला का किंमत आहे? तर आम्हाला मन आहे म्हणून किंमत आहे. संत म्हणतात ह्या मनाच्या माध्यमातून, म्हणून समर्थांची स्वारी सुद्धा बोध करत असताना मनाला बोध केलेला आहे, की ज्याचं नाव मनोबोध आहे, की ज्याला आम्ही मनाचे श्लोक म्हणतो. समर्थांनी काय सांगितलं हो? मना राम पाया कदा तू न सोडी, मना राम नामी धरी नित्य गोडी, मना सद्गुरु राम प्रेमे बजावा, मना राम तो अंतरी साठवावा. श्रीराम मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. किती ज्ञान सांगितलं हो? समर्थ म्हणतात की बा म्हणा, अरे तू सज्जन आहेस हे मला माहिती आहे. जरी सज्जन असलास तर तू अखंडत्वानं जर माझं चिंतन केलंस तर तुला भगवंताला, रामाला हुडकायला बाहेर जायची गरज नाहीये महाराज. बघा विचार करून, प्रभूनं ज्या वेळेला रामरायांना, ज्या वेळेला अयोध्येचा पदसिद्ध अभिषेक करून घेतला, त्यावेळेला असलेल्या उच्चैश्रवा सिंहासनावरती प्रभूची स्वारी बसलेली, डाव्या मांडीवरती सीतामाई बसलेली आहेत, पुढच्या बाजूला मारुतराजांची स्वारी आहे, भरत शत्रुघ्न उभा राहिलेले आहेत. भगवंतानं प्रत्येकाला आहेर दिलेला आहे, प्रत्येकाचा सत्कार केलेला आहे भगवंतानं. सगळा सत्कार झाला. सीतामाईंनी सांगितलं, म्हणले प्रभो तुम्ही म्हणले सगळ्यांचे सत्कार केले, पण ज्याच्यामुळं माझा ठाव ठिकाणा कळला त्या मारुतराजाला तुम्ही काही दिलं नाही. म्हणले त्याला विचारा तरी काय पाहिजे. रामानं प्रश्न केला, म्हणले मारुते अरे तुला काय पाहिजे? म्हणलं महाराज तुम्हीच माझे आहात तर मी काय घेणार? नाही नाही म्हणले तुला काय पाहिजे ते माग. त्या प्रभूच्या गळ्यामध्ये नवरत्नांचा एक हार होता. त्या नवरत्नांमध्ये ज्या ज्या वेळेला मारुतराजांची स्वारी बघायची त्यावेळेला 9 राम दिसायचे. त्या असलेल्या प्रत्येक रत्नामध्ये एक एक राम प्रभूचा चेहरा दिसायचा. ह्याला वाटलं की एका वेळेला मला 9 रामांचं दर्शन घडेल, म्हणून त्यांनी सांगितलं, म्हणले मला तुमच्या गळ्यातला नवरत्नांचा हार द्या. प्रभूनं काढला, त्याच्या हातात दिला. दरबार संपला, सगळी जण निघून गेली. हा उठला मारुतराजाची स्वारी, झाडावर जाऊन बसली. ते मुठीत होता, मूठ उघडली तर त्याला रामाचं तोंड दिसेना, या माकडाचं तोंड दिसायला लागलं. न विचार केला तर मी मगाशी तर 9 प्रभूचा चेहरा बघितला, इथं तर माझाच दिसतोय. बहुतेक या असलेल्या रत्नाच्या आत असेल, म्हणून त्यानं तो माळ तोडली, त्यातलं एक रत्न बाजूला काढलं, दाताखाली चावण्याचा प्रयत्न केला, फुटेना म्हणल्यावर दगड घातला, एकाचे 2 भाग झाले. ते 2 भाग उघडले, परत ह्याचाच चेहरा दिसायला लागला. ह्याला वाटलं दुसरं चुकून असेल म्हणून दुसरं रत्न फोडणार. तोपर्यंत हे एका सेवकांना जाऊन हे बघितलं आणि प्रभूच्या कानावरती घातलं. प्रभूला सांगितलं असं असं चालू आहे. त्यानं सांगितलं बोलवून घेऊन ये. प्रभूला बोलवून आणलं. सीतामाई खवळल्या, अरे म्हणले तुला पृथ्वी मोलाचा असणारा आणि हा नवरत्नांचा हार दिलाय, हा कशासाठी फोडायला लागलायस?
त्यानं सांगितलं मला वाटलं एका वेळेला 9 राम दिसत होते, मला वाटलं एका वेळेला मलाही 9 रामांचं दर्शन बसून घेता येईल, म्हणून म्हणले मी तो नवरत्नांचा हार आणला, बघतोय तर माझा चेहरा दिसायला लागला, म्हणून मी फोडला, त्याच्यातही माझा दिसायला लागला. त्या म्हणल्या तू शेवटी माकड ते माकडच म्हणल्या. त्यांनी प्रश्न केला हे सगळं म्हणतोस तू, तुझ्या जवळ तरी तुझा प्रभू आहे का म्हणले. मारुतराजाने सांगितलं आई साहेब काही शंका आहे का म्हणले, माझ्या हृदयामध्ये माझा भगवान आहे. त्यांनी सांगितलं दाखव. मारुतराजानं प्रभूकडे बघितलं, प्रभूने सांगितलं दाखव म्हणले. त्यावेळेला मारुतराजांचा फोटो आहे बघा, उघडल्यानंतर पंचायतन दिसलं त्याला. त्यावेळेला सीतामाई म्हणल्या हो तुझा खरंच प्रभू तुझ्या जवळ आहे, आमच्या हृदयामध्ये आमचा प्रभू येणार नाही का हो. मग सर्व सुखासी प्राप्त होईजे. अहो आता आमच्या हृदयामध्ये जर भगवान येऊन विराजमान झाला ना, तर आम्हाला दुसऱ्या कशाची फिकीर आहे का हो. आता हृदये आपुले चौफाळुनिया भले, वरी बैसऊ पाऊले सद्गुरूंची. आमचं हृदय स्वच्छ करायचं आहे. आमचं हृदय किती भरलेलं आहे हो. आमच्या हृदयामध्ये भगवंताला सोडून सगळ्यांना जागा दिली. आई वडील बाप बहीण भाऊ मुलं नातेवाईक पत्नी सगळ्यांना जागा दिली. भगवंताला जागा आहे का हो. नाही, ती भगवंताला जागा संत महात्म्यांच्या माध्यमातून करायची आहे. संत ती जागा दाखवायला तयार आहेत. तरी गुरुदाविलिया वाटा येवोनी विवेक तीर्थ तटा, धुनिया मळकटा बुद्धीचा तेणे. आमच्या बुद्धीचा गंज बाजूला करायचा आहे. तो गंज कधी बाजूला होणार, ज्या वेळेला संत वाक्यावरती विश्वास ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू की जे माऊली आम्हाला ज्ञान सांगताना सांगते, साधुबोध झाला नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. साधूचा बोध आमच्या देहामध्ये मुरला पाहिजे. साधं गणित आहे महाराज. आज आम्ही चक्का विकत आणला श्रीखंड करण्यासाठी, चक्का आणला त्याच्यात साखर घातली हलवलं, आम्हाला लगेच श्रीखंड तयार होतं का हो. तो चक्क्यामध्ये साखर मुरावी लागते. आता तर सगळ्यांच्या घरामध्ये काम चालू आहे. कैऱ्या आणलेल्या असतात, कैऱ्या कापल्यानंतर त्याच्यामध्ये केपरं किंवा रामबंधूचा मसाला घातला जातो, कालवलं जातं, आम्हाला लगेच खायला देतात का हो. ते बरणीत भरलं जातं, मिठाचा तर लोणच्याचा तर मिठाचा तर असं करत बरणी भरली जाते, त्याला कापड बांधलं जातं, 8 दिवसांनंतर आम्हाला खायला देतात. संत प्रश्न करतायत जिव्हेचे चोचले पुरवण्यासाठी लोणचं मुरल्याशिवाय चांगलं लागत नाही, भगवंताचं नाम सहजासहजी चांगलं लागेल का हो. उत्तर आहे ते देहात मुरलं पाहिजे. आणि ज्या वेळेला हे देहात मूर्त मग सर्व सुखासी प्राप्त होईजे. सगळी सुख आमच्या जवळ आहेत. हे कुणी सांगितलं हो. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. आतापर्यंत 2 प्रतिज्ञा महत्वाचे. 5 मिनिटामध्ये आपण आपला विषय पूर्ण करणार आहोत. 2च प्रतिज्ञा. आम्ही दररोज प्रतिज्ञा करतो महाराज, पण प्रतिज्ञा 2च मोठ्या आहेत. एक भीष्म प्रतिज्ञा आणि दुसरी माऊलींनी ही सांगितलेली प्रतिज्ञा आहे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. भगवंताची तुम्हाला प्राप्ती होणार हे मी प्रतिज्ञापूर्वक सांगू शकतो. नवे नवे सर्व सुख तुम्हाला मिळणार हे मी प्रतिज्ञापूर्वक जाणीवतेनं सांगतो असं माऊली म्हणते आहे. भीष्माचार्यांच्या प्रतिज्ञेचा जर आम्ही विचार केला महाभारतामध्ये तर बघा, ज्या वेळेला युद्ध चाललेलं होतं त्यावेळेला युद्धामध्ये पहिल्यांदा त्या अश्वत्थामाला मारलं गेलं. त्यावेळेला त्याला विचारण्यासाठी कोण खरं सांगेल, कोण गेलं, अश्वत्थामा हत्ती गेला का अश्वत्थामा गेला, हे विचारण्यासाठी म्हणून धर्मराजांच्याकडे आले. धर्मराजांना प्रश्न केला, म्हणले कोण गेलं. धर्मराजानं काय सांगितलं, नरोवा कुंजरोवा, हत्ती गेला का माणूस गेला मला माहित नाही. ज्या वेळेला ही सगळी जण वर निघाली म्हणजे स्वर्गारोहणासाठी, त्यावेळेला सगळी जण खाली एक एक जण गेले. फक्त धर्मराज वरती गेला. धर्मराजाला यमराजानं स्वागत केलं, म्हटलं चला व स्वर्गात. तोपर्यंत तिथले लेखनिक चंद्रगुप्त आले, म्हणले महाराज थांबा. म्हणले थांबा, ह्याचं अंग संपूर्ण नाहीये म्हणले, ह्याच्या डाव्या हाताचा अंगठा पडलाय गळून, त्यामुळे ह्याला आत घेता येत नाही म्हणले लगेच. म्हणले काय झालं, का असं झालं. त्यानं चोपडी काढली, त्यानं सांगितलं म्हणले महाराज हा एकदा खोटं बोललाय. कधी, नरोवा कुंजरोवा, मनुष्य का हत्ती हे मला माहित नाही, हा तो खोटं बोलला, म्हणून त्याला स्वर्गात आत्ता घेता येणार नाही. आमचं गणित घालायचं, आमचा डाव्या पायाचा अंगठा तरी स्वर्गात जाईल का महाराज. सकाळी हो मोबाईल वरती समोर माणूस दिसतोय तरी त्याला सांगतो मी परगावी आहे.
उठल्यापासून आम्ही खोटं बोलणार, जमणार आहे का हो आमचं एक अंगठाचं नख तरी जाईल का महाराज? तसं त्या भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की उद्या संध्याकाळच्या आत मी निपांडव पृथ्वी करीन. सगळे घाबरले महाराज. अहो भीष्माचार्यांची प्रतिज्ञा आहे, साधी सुधी कोणाची प्रतिज्ञा नाही. सगळेजण या पांडवांच्या असलेल्या त्या तंबूमध्ये चिंताक्रांत बसलेले. भगवंताची स्वारी आली. भगवंतानं विचारलं काय झालं रे? म्हणले महाराज प्रतिज्ञा. अरे म्हणले उद्या संध्याकाळपर्यंत, आता जेवण तरी करूया. भगवंतानं सांगितल्यानंतर सगळी जेवण झाली. रात्री 10चा सुमार यांची चर्चा संपली. यांना सांगितलं द्रौपदी चल, म्हणले फिरायला जायचंय. युद्धभूमीमध्ये रात्री 10 वाजता भगवंताची स्वारी द्रौपदीला सांगते की आपल्याला फिरायला जायचंय. कुठं नदीवरती जायचं नव्हतं महाराज, त्या रणकंदनामधनं जायचं होतं की ज्या ठिकाणी अनेक सैनिक मृत झालेले आहेत. कोणाचे हात तुटलेत, कोणाचे पाय तुटलेत, कोणाचं मुखकमल तुटलेलं आहे, ते विवळत आहेत, रक्ताचे पाट वाहत आहेत, वर्ण गिधाड फिरतायत. अशा अवस्थेमध्ये हे निघालेले होते. बरं हिनंही काही विचार केला नाही. भगवंताच्या मागा वाक्यावरती पूर्ण दमविश्वास ही त्यांच्या मागं निघालेली. भगवंताची स्वारी पुढं मागं ही द्रौपदी. काही अंतर गेल्यानंतर एक झोपडी दिसली. भगवंतानं सांगितलं त्या झोपडीमध्ये जायचं, तिथं महात्मा बसलेला आहे, त्याला नमस्कार करायचा आणि परत यायचं, बाकी काम काही करायचं नाही. विचारलं तर मी कुणाबरोबर आले सांगायचं नाही. निघाली. तिनं सांगितलं थांब म्हणले. भगवंतानं सांगितलं थांब म्हणले, पाल्यावरती तुझा पाय पडतोय, तुझ्या खडावा मला काढून दे. खडावा त्यानं स्वतःच्या हृदयाशी धरल्या. वर्ण अभिषेक चालू आहे. ही गेली आत. त्या झोपडीचा दरवाजा सरकवला. अत्यंत मिणमिणती समयी लावलेली एक साधू पुरुष साधनेला बसलेले. हिनं वाकून नमस्कार केला. संस्कृती किती श्रेष्ठ आहे. त्यावेळेला तिच्या अंगावरती सर्व दागिने होते, सर्व सालंकृत दागिने तिच्या हातावरती होते. सोन्याच्या बांगड्या होत्या, पाटल्या होत्या, बिलवर होते, कंडे होते, सगळं घातलेलं होतं. पण त्याच्या बरोबरीनं आत्ता आम्हाला दोन्ही हातात मिळून 1 किंवा 2च बघायला मिळतात. तशा दोन्ही हातामध्ये 1-1 डझन बांगड्या घातलेल्या होत्या. त्या बांगड्याचा आवाज झाला नुसता. त्या असलेल्या महात्म्यांना आशीर्वाद दिला. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. अहो ही द्रौपदी आहे महाराज, भगवंताची बहीण आहे. तिनं त्या महाराजांना प्रश्न केला. म्हणले महाराज ह्या जन्मासाठी का पुढच्या जन्मासाठी आशीर्वाद दिलाय? साधू पुरुष जागे झाले आणि त्यांनी समय वाढवली. त्याबरोबर त्यांना दिसलं की ही द्रौपदी आहे. द्रौपदीलाही दिसलं की भीष्माचार्य बसलेले आहेत. भीष्माचार्यांनी सांगितलं की ह्या जन्मासाठीच हा आशीर्वाद आहे, माझ्या मुखातनं भगवंतानं घेतलेला आहे. म्हणले महाराज आपण तर प्रतिज्ञा केली आहे की उद्या संध्याकाळच्या आत मी निपांडव पृथ्वी करीन. ते म्हणले भगवंताची इच्छा. म्हणले या रात्री, एवढ्या रात्री तू कोणाबरोबर आलीस? अहो शेवटी भीष्माचार्य आहेत महाराज, कौरव पांडवांचे सर्वात ज्येष्ठ असणारे आहेत. त्यांनी प्रश्न केल्यानंतर द्रौपदीला उत्तर देणं गरजेचं होतं. तिनं सांगितलं म्हणले मी व्यक्ती दाखवेन, नाव नाही सांगणार. चल म्हणले दाखव. घेऊन आले तर झाडाखाली भगवंताची स्वारी आपल्या हृदयाशी त्या द्रौपदीच्या खडावा धरलेल्या त्याच्यावरती अभिषेक घालतीये. भीष्माचार्याने जाऊन भगवंताला वंदन केलं आणि काय सांगितलं, ज्यांच्या माग भगवान आहे तिथं माझ्यासारख्या हजारो भीष्मांनी दररोज जरी प्रतिज्ञा केल्या तरी भीष्माचार्यांना शरपंजरी पडावं लागेल. मी उद्या शरपंजरी पडायला तयार आहे, तुमचा बालही बाका होणार नाही असा आशीर्वाद दिला आणि ती प्रतिज्ञा पूर्ण केली. तशी प्रतिज्ञा माऊली म्हणतीये, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. मीही प्रतिज्ञापूर्वक तुम्हाला सांगतो, जर तुम्ही तुमचं लक्ष पूर्णत्वानं भगवंताच्या नामाशी दिलं तर सगळी सुख आम्हाला प्राप्त करून घेता येतील. अशी प्रतिज्ञा माऊली ह्या 9व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या ओवीमध्ये आमच्यासाठी लिहून देताना म्हणतात, तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी प्राप्त होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्या वेळेला अशा सद्गुरूंची आम्हाला गाठ पडते, कारण भगवंताला आमच्याकडनं काही अपेक्षा नाही हो. देवभावाचा भुकेला दास सेवकाचा झाला, पहा महिमा आवडीती फळे काय बेल्लिणीची. भगवंताला आमचा भाव पाहिजे आणि ज्या वेळेला
अष्टसात्विक भाव भगवंताला हृदयापासून आम्ही ज्यावेळेला हाक मारण्याची प्रयत्न करतो तेव्हा भगवंताची स्वारी धावत आमच्याकडे यायला तयार आहे. गोप गोपाळांनी भगवंताला काय दिलेलं होतं? नामदेवराय वर्णन करताना म्हणतात त्यांच्या मुखामध्ये फक्त आणि फक्त भगवंताचं नाम होतं. अष्टसात्विक भाव होता. प्रेम लक्षणा भक्ती दिलेली होती की भगवंताशिवाय दुसरा विषयच नव्हता. महाराज कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. नामदेवराय वर्णन करताना म्हणतात की मुखामध्ये फक्त आणि फक्त भगवंताचं चिंतन होतं. ज्या वेळेला असं चिंतन आमच्या देहामध्ये मनाच्या माध्यमातून व्हायला सुरुवात होईल त्यावेळेला भगवंताची स्वारी आमच्या हृदयरूपी सिंहासनावरती विराजमान होईल. आणि ज्या वेळेला भगवंताची स्वारी विराजमान होईल कमतरता आहे का हो? आनंदुरे आजी परमानंदुरे जया श्रुती स्मृती म्हणती गोविंदुरे. म्हणजे आनंदाचा पारावार राहत नाही. पण हे सगळं घडण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? एक तत्वनाम दृढधरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझी. फक्त मुखानं भगवंताचं चिंतन ज्या वेळेला आमच्या देहामध्ये अखंड चालू राहील त्यावेळेला भगवंताची स्वारी आमची जबाबदारी घ्यायला तयार आहे. कर्म प्रारब्ध भगवंताची स्वारी कुणीही आलं तरी बदलू शकत नाही, पण त्याची तीव्रता कमी करू शकतं. ते जर करावं असं वाटत असेल आणि आम्हाला खरं शाश्वत सुख जर प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर माऊली मूळ ओवीमध्ये ज्ञान सांगताना म्हणतात तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी प्राप्त होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका भरोनी सद्भावाची अंजुळी. मुया ओविली फुले मोकळी अर्पिली अंध्री युगली विश्वरूपाच्या प्रभू रामरायाच्या पांडुरंगाच्या सद्गुरूंच्या आशीर्वादानं जे काही 4 वेडेवाकडे शब्द आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला गेला ते सगळे शब्द ती वागसुमनं भगवंताच्या चरणी अर्पण करतो. जे योग्य असेल ते भगवंतानं घ्यावं, चुकीचं असेल ते सुधारण्याची संधी द्यावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठाल 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 विठाल.